राहुरी पाथर्डी मतदारसंघामध्ये हजारोच्या संख्येने तरुणांनी प्रवेश केला, त्याबद्दलही सुद्धा त्या तरुणांना आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो। आता काही तरुणांना मी प्रश्न विचारला, आता भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचा प्रवेश करण्याचं कारण काय, कशामुळे प्रवेश करतात? त्यांनी मला सांगितलं का कर्डिले साहेब, मागच्या वेळेला तुमचा पराभव करायला आम्हीच कारणीभूत होतो, परंतु त्याचं कारण आम्ही एक सांगतो, निवडणुकीच्या वेळेला आम्ही एक वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासनं दिले, भावनिक मुद्दा करण्याचा प्रयत्न करण्याचं काम केलं। त्यांनी सांगितलं जर मला ह्या वेळेला जर कदाचित आमच्या परिवाराला, आमच्या कुटुंबाला जर कदाचित सत्ता मिळाली नाही तर आम्ही आमचे राहुरी सोडून आम्ही पुण्याला राहायला जाऊ, आणि मग ह्या भावनेतून आम्ही खरं मतदान करण्याचं काम केलं। परंतु 5 वर्षामध्ये प्रत्यक्ष आम्हाला अनुभवाला मला त्या ठिकाणी जाणीव झाली। आता मामाच्या जेव्हा आपण पाहिलं का पहिल्याच टर्मला राज्यामध्ये राज्यमंत्री म्हणून पदाची संधी मिळाली, 1 नाही 2 नाही 3 नाही 6 खाते त्यांना देण्याचं काम ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना 6 खाते देण्याचं काम झालं। म्हणून आता सगळ्या राहुरी आणि नगर पाथर्डीच्या जनतेला प्रचाराचा दौरा करीत असताना जे काही तरुण असतील, ज्येष्ठ असतील, आमच्या महिला भगिनी असतील, गावामध्ये 1-1 तास जरी उशीर झाला तर तुम्हाला सांगतो का मोठ्या संख्येने आमचं स्वागत आनंदाने करण्याचं काम करतात। त्याचं एकच कारण का त्यांनी पाहिलं का कर्डिले साहेबांनी 15 वर्ष याच मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम केलं। आता 15 वर्षाचा कार्यकाळ आपण प्रत्यक्ष राहुरी आणि पाथर्डी मतदारसंघाच्या जनतेने पाहिला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते 2014ला, मग रस्त्याचा प्रश्न असन, इरिगेशनचा प्रश्न असन, लाईव्ह विजेचा प्रश्न असन, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्याचं काम आपण केलं। 19ला माझा आपण पाहिलं का भावनेच्या भरामध्ये भावनिक झाल्यानंतर लोकांनी विश्वास टाकला आणि त्यांना संधी मिळाली। मला काही तुम्हाला सांगतो का त्यांना संधी मिळाल्यानंतर मला पराभव झाल्यानंतर त्याचं काही कुठल्या प्रकारचं काही दुःख वाटलं नाही। त्याचं कारण मी आपल्याला सांगतो का लोकसभेला मी पराभव झालो, विधानसभेला 19ला पराभव झालो, पराभव झाल्यानंतर माझं काही कुठल्या प्रकारचं दुःख मला वाटलं नाही। परंतु एक गोष्ट मला जाणीव झाली का आमदार नसल्यानंतर किती जनतेचे हाल होते हे प्रत्यक्ष मी पाहायला मिळण्याचं काम मला असं वाटतं मला झालं। आज मग मी विचार केला का आता पराभव झाल्यानंतर आता उभा तर काय राहायचं नव्हती, माझी इच्छा नव्हती। त्याचं कारण असं होतं का माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला कुठल्या प्रकारचा वडिलाचा, आजोबाचा, पंजोबाचा राजकीय वारसा नव्हता। वडील आजोबा जर सांगायचं म्हणलं तर शेती करीत होते, कुठं ग्रामपंचायतच्या सोसायटीचे सदस्य नव्हते, आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला नगर जिल्ह्यामध्ये 25 वर्षाची आमदारकी मिळाली। आमदार झालो, राज्यमंत्री झालो, जिल्हा बँकेसारख्या ठिकाणी चेअरमन झालो, आणि आज मी काय आमदार झाल्यानंतर काय राज्याचा मुख्यमंत्री काय कुठल्या प्रकारचा होणार नाही। परंतु एका गोष्टीसाठी मी उभा राहिलो का कार्यकर्त्यांनी सांगितलं कर्डिले साहेब तुम्ही जरी कदाचित थांबून जरी घेतलं तुम्हाला काय तुमचा परिणाम होणार नाही, तुमचा तोटा होणार नाही, परंतु आमच्यासारखा 25 वर्षाचा जो कार्यकर्ता सातत्याने प्रामाणिकपणे आपल्याबरोबर राहिला, मग आमचं व्यक्तिगत असन, सार्वजनिक असन, सामाजिक असन, हे काम घेऊन जायचं कोणापुढं हा प्रश्न प्रत्येक कार्यकर्ता विचारण्याचं काम करण्याचं काम करत होता। मग मी असा विचार केला का आता गोरगरीब जनतेला जर कदाचित विकासाच्या आणि व्यक्तिगत कामाला आपल्या सारख्याची माणसाची जर कदाचित सर्वसामान्य व्यक्तीची जर गरज लागत असेल तर म्हणून आमदारकीला उभा राहण्याचं काम मी केलं। आणि आज मी आपल्याला सांगतो का आमदारकीला उभा राहत असताना तर एकच सांगितलं का आता जसं महाराजांनी उल्लेख केला सांगितलं, मला काय तुम्हाला सांगतो कुठं सत्ता मिळवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी आपल्याला सत्ता मिळवायची नाही, तर गोरगरिबाच्या जनतेची सेवा करण्यासाठीच मला ही सत्ता मिळवण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी करायचं। कुठल्या प्रकारचं घाबरू नका, त्याचा वचपा काढायचं काम 2023ला ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी मात्र नक्की निश्चितपणे काढण्याचं काम केलं जाईल। चिंता करू नका, कोणी दबावाच्या खाली कुठल्याच प्रकारचा बळी पडण्याचं काम करू नका।
आपल्याला काय जाणीवपूर्वक कोणावर दादागिरी करायची, कोणावर हुकुमशाही करायची असं करायचं नाही. परंतु जर कदाचित एखाद्या आपल्या कार्यकर्त्याला दमदाटी जर काही धमकी देत असेल तर आपल्याला सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर देण्याचं काम केलं पाहिजे. आज आपण तुम्हाला सांगतो का आपण जे काय सोशल मीडिया लावलाय हे लाईव्ह दिसू नये म्हणून इंटरनेटचे तुम्हाला सांगतो का केबलच त्यांनी तोडून टाकली आज आमची. त्यांना असं वाटलं जर कदाचित ही लाईव्ह जर तालुक्यामध्ये महाराष्ट्रभरमध्ये जर लोकांनी पाहिला तर म्हणतील का आता मंत्री होता, आमदार होता ना हा एक माझे आमदार होता. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्या आणि गर्दी आपल्याला लाईव्ह मध्ये दिसते. मग लोक म्हणले असते का आता तुझा पराभव होईल अशा भावनेतून त्याने इंटरनेटचं कनेक्शनच इथं करण्याचं काम केलं. म्हणजे किती खुनशीपणा असावा याचा जर आदर्श घ्यायचा तर मला असं वाटतं तनपुरे परिवाराकडून नक्की निश्चितपणे घेतला पाहिजे. आता त्याने तुम्ही काळजी करू नका. तुम्ही इंटरनेट जरी बंद केलं तर जनतेचं इंटरनेट काही मात्र तुमच्याला बंद होण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी करणार. जनता तुम्हाला सांगतो का इंटरनेटच्या माध्यमातूनच तुम्हाला आता 23 तारखेला उत्तर देण्याचं काम 100% करण्याचं मी काम करणार आहे. आज आपण पाहतो आपल्या या राहुरीच्या शहरापुरत्या तालुक्यापुरत्या सांगायचं म्हणलं तर तनपुरेंच्या परिवारामध्ये आपण पाहतो का 40 वर्षापासून सत्ता आपण पाहतो. शहराची नगरपालिकेची सत्ता त्यांच्या हातामध्ये, राहुरी तालुक्याची सत्ता प्रत्यक्षात त्यांच्या हातामध्ये पाहायला मिळते. परंतु सत्तेतून नेमकं केलं काय तर स्वतःला पाहिजे का आपण फक्त धन कमावलं याच्यापेक्षा दुसरा कुठलीच गोष्ट काय केली नाही. आज नगरपालिकेचा जर आपण पाहतो शहरापुरती जर सांगायचं म्हटलं तर आज सत्ता आपल्या 2070 साली आपण पाहतो का पाण्याची योजना झाली होती. आणि आज नगरपालिकेचे जर पाहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढलेली असताना पिण्याच्या पाण्याची आज पाहिलं का कुठल्या प्रकारची सोय नाही, व्यवस्था नाही. मागच्या आपण 2019च्या निवडणुकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नगरला आपल्या राहुरीला आपल्या दौऱ्याच्या निमित्ताने आले होते आणि त्याच दिवशी पाणी योजनेची मंजुरी देण्याचं काम त्यांनी केलं होतं. तिथं आपण पाहिलं का सडेच्या आणि बांबरीच्या 5 गावाच्या पाण्याच्या योजनेचं वर्क ऑर्डर झाली होती. टेंडर होऊन वर्क ऑर्डर झाली होती, निधी फायनल झाला, ठेकेदार फायनल झाला. परंतु याचा श्रेय भारतीय जनता पार्टीला आणि कर्डिले साहेबाला मिळू नये म्हणून त्यांनी म्हणले त्या मॉडिफाय करायचं त्यांना खाली तुम्हाला सांगतो का ती योजना तशाच पद्धतीने बंद पाडण्याचं काम केलं. आणि मग योजना बंद पाडल्यानंतर तुम्हाला सांगतो का आजही सुद्धा पिण्याच्या पाण्याची राहुरी शहराची काय परिस्थिती आहे. कधी रात्री 12ला पाणी येतं, कधी 2ला येतं, कधी 4ला येतं, अशी परिस्थिती निर्माण होते. काल आपण पाहिलं का जर राहुरी खुर्डला ऍक्सिडेंट झाला जर कदाचित इथं जर कदाचित ग्रामीण रुग्णाची चांगली सुविधा जर असते तर त्या दोन्ही मुलाचा जीव मला स्वतः नक्की निश्चितपणे त्या गेला नसता. परंतु जे काही गेलाय तो ती जबाबदारी यांच्यावरच आपण काही करण्याचं काम केलं पाहिजे. ग्रामीण रुग्णालय आपण पाहिलं का इतक्या वर्षापासून प्रयत्न केला पण त्यांनी केला नाही. मी 9ला आणि 14ला आमदार होतो, ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं, त्याच्यावर आर्थिक तरतूद केली. आणि मग टेंडर वर का ऑर्डर काढायचं असलं तर नगरपालिकेच्या NOC काही कुठल्या प्रकारची दिली नाही आणि मग ती काम काय होऊ दिलं नाही. आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलाच्या मार्गदर्शनाखाली 2 वर्षापूर्वी सरकार आलं. त्या सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी प्राप्त केला आणि त्यांनी पाहिलं का जे गोरगरीब सर्वसामान्य जनतेला जर ग्रामीण रुग्णालयातून मोफत जर कदाचित उपचार मिळत असेल तर मग आपण तिथं आपल्याला ही ग्राम मानलं पाहिजे. नगरपालिकेच्याच हद्दीत तुम्हाला सांगतो का पांडुरंगच्या शेजारी फक्त 500 मीटरवर तुम्हाला सरकारची जागा होते. ते ग्रामीण रुग्णालय खासदार साहेब आणि आमच्या प्रयत्नाने ग्रामीण रुग्णालय मंजूर झालं, टेंडर झालं आणि यांना बाजाराला वाटलं का याचा श्रेय मिळेल म्हणून त्या लोकांना बॅलॉक पेटवून दिलं का आता ही फार शहराच्या बाहेर चाललंय. आणि मग त्यांनी तुम्हाला सांगतो का ती ग्रामीण रुग्णालय झालेलं रद्द करण्याचं काम केलं. म्हणजे दुसऱ्यांनी काम केलं ते चालत नाही, स्वतःनी काही कुठल्या प्रकारची मला असं वाटतं कर्तबगारी दाखवण्याचं काम केलं नाही. परंतु आज आपण पाहतो का ह्या ज्या काही पाण्याच्या योजना असतील जे आपण आता वावरत जांभळीला सांगितलं का मागच्या वेळेला का आता मी आमदार जर झालो तर तुम्हाला वावरत जांभळीला बोटीने जायची कुठल्या प्रकारची गरज भासणार नाही. परंतु त्यांनी वावरत जांभळीचं कुठल्या प्रकारचं काम केलं नाही. संभाजीराव त्याला साक्षीदार आहे. वांबोरे दुसऱ्या टप्प्याचा संभाजीरावने आणि त्यांनी आपल्या कैलासवासी
ही आपल्या मोहनरावजी पालवे पाटलांनी नेहमी सातत्याने पाठपुरावा केला, परंतु साधी त्यांना मंजुरी सत्याच्या पोटी काही कुठल्या प्रकारची आणू शकले नाही. आणि ती मंजुरी तुम्हाला सांगतो का, राज्यामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील असतील, यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर, सत्ता आल्यानंतर वांबुरे चारीचा पाठपुरावा करून आपण ती मंजूर करून टेंडर काढून कामाला सुरुवात करण्याचं काम आपण केलं. आज तर आपण पाहतो का राज्यामध्ये आपण पाहिलं महायुतीचं सरकार आलंय, राज्यामध्ये पाहिलं तर एवढे मोठे भरीव निर्णय घेण्याचं काम केलं. ज्या अधिवेशन चालू असताना मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीची योजना आपण अधिवेशनात आणली. अधिवेशनामध्ये तुम्हाला सांगतो का, त्याला मंजूर करून देत असताना या आमदारांनी, ह्या महाविकासच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले आणि आरोप करून तुम्हाला सांगतो का हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. कोर्टामध्ये गेले, हायकोर्टामध्ये गेले, परंतु आपल्याला माहिती आहे का, आपल्या महिला भगिनीचे पुण्य होत कामाला आलं आणि कोर्टाने सुद्धा स्थगिती मिळण्याचं काम झालं नाही. आज आपण पाहिलं तर 5 महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये पैसे वर्ग होण्याचं काम झालं.